नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमी येथे अंडरग्राउंड पार्किंग केली जात आहे. त्याला आंबेडकरी जनतेने विरोध केला असून त्या ठिकाणी मोर्चा काढला. येथील कामामुळे दीक्षाभूमीचा मूळ ढाच्याला तसेच स्तूपाला धोका होऊ शकतो. त्यामुळे हे काम थांबवण्याची मागणी सोमवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी सभागृहात केली. धम्मचक्र प्रवर्तन दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला, महापरिनिर्वाण दिन आणि बुद्ध पौर्णिमेला लाखोंच्या संख्येने जगभरातून लोक दीक्षाभूमीवर येतात. या परिसरात 10 लाखांच्या वर लोक येत असतात. या ठिकाणी कुठलीही पार्किंगची मागणी नसताना स्मारक समितीने येथे अंडरग्राउंड पार्किंगचा घाट घातला. या विरोधात जनता उतरली आहे. राज्य सरकार आणि समितीने लोकांच्या भावनेशी खेळू नये अशा शब्दात डॉक्टर राऊत यांनी लोकभावनेचा आदर करून येथील अंडरग्राउंड पार्किंगचे काम तात्काळ थांबवण्याकरिता विधानसभेत हा मुद्दा लावून धरला. दीक्षाभूमी येथील बांधकामाचे आणि घडलेल्या घटनेचे सरकारकडे लक्ष वेधत डॉक्टर राऊत पुढे म्हणालेत, हा लोकांच्या भावनेचा विषय आहे. हे काम सुरू करण्यापूर्वी लोकांना विश्वासात घ्यायला हवं होतं. त्यांच्याकडून सूचना घ्यायला हव्या होत्या. त्यानंतर बांधकाम सुरू करायला पाहिजे अशा शब्दात डॉक्टर राऊत यांनी स्मारक समिती आणि सरकारचे कान टोचले. आता नागपूर येथे पवित्र दीक्षाभूमी आहे. 14 ऑक्टोबर 1956 रोजी भारताचे संविधान निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी आपल्या लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती आणि ते एक पवित्र यात्रास्थळ म्हणून त्या ठिकाणी घोषित आहे. संपूर्ण जगातले लोक त्या ठिकाणी भेट देत असतात. त्या ठिकाणी आताच्या विद्यमान स्मारक समितीने बांधकाम सुरू केलेलं आहे. त्या ठिकाणी तत्कालीन सरकारने निधी देऊन स्तूप तयार केलेला आहे. दीक्षाभूमीवर एक प्रतीक म्हणून, धम्माचं प्रतीक म्हणून दरवर्षी विजयादशमीच्या दिवशी लाखोच्या संख्येने लोक त्या ठिकाणी येतात. मोठा उत्सव असतो, जगभरातून लोक येतात. त्या ठिकाणी अंडरग्राउंड पार्किंग तयार केली जात आहे. 3 किलोमीटर पेक्षा जास्त परिसरामध्ये 10 लाखाच्या वर लोक त्या ठिकाणी असतात आणि आज त्या ठिकाणी मोर्चा गेला. अंडरग्राउंड पार्किंगची तोडफोड त्या ठिकाणी सुरू आहे. माझं या ठिकाणी सरकारचं लक्ष या ठिकाणी वेधू इच्छितो मी या माध्यमातून की लोकांच्या भावनांचा विषय आहे. त्या ठिकाणी एकतर स्मारक समितीने त्या ठिकाणी कोणतं बांधकाम करतो आहोत आपण आणि काय करतो आहोत याची लोकांसमोर प्रत्यक्ष मांडणी करायला पाहिजे होती. सूचना घ्यायला पाहिजे होत्या. त्यानंतर बांधकाम करायला पाहिजे होतं. ती अंडरग्राउंड पार्किंग कुणासाठी केली जात आहे, का केली जात आहे, किती गाड्या त्या ठिकाणी राहणार आणि त्या ठिकाणी मोकळा परिसर पाहिजे. आज स्तूपाला सुद्धा त्या ठिकाणी भेगा पडण्याची त्या ठिकाणी शाश्वती नाही. काही होऊ शकतं, स्तूप पडू सुद्धा शकतं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तरी राज्य सरकार तेथील बांधकाम ताबडतोब थांबवण्यात यावा. लोकांच्या विचारांचा, भावनांचा सन्मान झाला पाहिजे. राज्याचे माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी विधानसभेत दीक्षाभूमी येथील अंडरग्राउंड पार्किंगचा मुद्दा लावून धरला होता. दरम्यान याची दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात तात्काळ येऊन दीक्षाभूमी येथील पार्किंगच्या कामाला स्थगित देण्यात येत आहे अशी घोषणा केली. दीक्षाभूमीच्या विकासाचा एक आराखडा हा त्या ठिकाणी तयार करण्यात आला. जवळजवळ 200 कोटी रुपये या आराखड्याकरता राज्य सरकारने दिलेले आहेत. दीक्षाभूमी स्मारक समितीने हा संपूर्ण आराखडा त्या ठिकाणी फायनल केला आहे, त्यांनी मान्य केलेला आहे. त्यानुसार त्या ठिकाणचं बांधकाम चाललेलं आहे. मात्र आज त्या ठिकाणी एक आंदोलन होत आहे की ज्या आंदोलनामध्ये या ठिकाणी दीक्षाभूमीला जे काही अंडरग्राउंड पार्किंग आहे ते पार्किंग करण्यात येऊ नये, याचा कुठेतरी स्ट्रक्चरला धोका होईल अशा प्रकारचं आंदोलन चाललेलं आहे. खरं म्हणजे हा संपूर्ण आराखडा स्मारक समितीने अप्रूव्ह केलेला आराखडा आहे. त्यांनी सुचवल्याप्रमाणेच तो आराखडा तयार करण्यात आलेला आहे आणि त्या आराखड्याला केवळ राज्य सरकारने निधी दिलेला आहे. तथापि जी काही त्या ठिकाणची लोकभावना आहे ती पाहता अध्यक्ष महोदय या कामाला स्थगिती देण्यात येते आणि सगळे जे काही लोक आहेत, आंदोलक असतील किंवा इतर जे सगळे स्टेक होल्डर्स असतील, यांची दीक्षाभूमीच्या स्मारक समितीच्या समवेत बैठक घेऊन आणि त्यानुसार या आराखड्यामध्ये काय बदल करायचे असतील ते बदल सगळ्यांनी मिळून सुचवावे. त्या बदलानुसार किंवा जो काही निर्णय
त्या बैठकीत होईल, त्यानुसारच पुढचं काम केलं जाईल. कारण पवित्र दीक्षाभूमी हे जरी त्याचं संचलन स्मारक समिती करत असली तरी देखील संपूर्ण भारताचं एक मॉन्युमेंट म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. आणि म्हणून अशा प्रकारच्या विकासामध्ये कोणतेही वेगवेगळे मतं असणं हे योग्य नाहीये. आणि वेगळी मतं असतील तर ती सगळी एकत्रित करून योग्य प्रकारे त्याचा निर्णय झाला पाहिजे असं सरकारचंही मत आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की आराखडा सरकारने जी स्मारक समिती आहे त्या स्मारक समितीने सांगितल्याप्रमाणे तयार केला, त्यानुसार पैसे त्याला दिलेले आहेत आणि आता त्याला स्थगिती देण्यात येते आहे. आणि पुन्हा एकदा स्मारक समिती आणि सर्वांची बैठक घेऊन त्या संदर्भातला अंतिम निर्णय घेतल्यानंतरच पुढचं काम त्याचं करण्यात येईल. दीक्षाभूमी परिसरात अंडरग्राउंड पार्किंग झाल्यास दीक्षाभूमीचा मूळ ढाच्याला तसेच स्तूपाला धोका होऊ शकतो. त्यामुळे या ठिकाणी पार्किंग करू नका. पार्किंगच हवी असेल तर या परिसरात पुढे 4.25 एकरची जागा आहे, ती जागा दीक्षाभूमीला देण्याची मागणी डॉक्टर राऊत यांनी केली आहे. या जागेवर पार्किंगची व्यवस्था केली जाऊ शकते. कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.